नमस्कार. जय शिवराय. आपण आतापर्यंत 7 एपिसोड ऐकले आहेत. आज आपण ऐकणार आहोत प्रकरण 8. पण प्रकरणाच्या सुरुवातीला मी एका वाचकाची प्रतिक्रिया वाचून दाखवतो. ठाण्याहून सपना नागवेकर यांनी ही प्रतिक्रिया लिहिली आहे, जी पुढील प्रमाणे. सारंग, सर्वप्रथम एक उत्कृष्ट संशोधनपर ग्रंथ लिहिल्याबद्दल अभिनंदन. महाराजांचा डोळे दिपवणारा तेजस्वी इतिहास वाचकांसमोर आणून तुम्ही मोठे संशोधन केले आहे. तुमचे लिखाण खूप अभ्यासपूर्ण आहे. पुस्तकातील ओघवती भाषा वाचकाला जागीच खिळवून ठेवते. एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण हे लिखाण करून माहीत असलेला पण एक अपरिचित इतिहास शिवभक्तांसमोर उभा केला आहे. खरं तर पुरंदरचा तह हे शिव इतिहासातील मला न आवडणारे एक काळेकुट्ट प्रकरण होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा या प्रकरणावर लिहिलेले पुस्तक मला वाचण्यास सांगितले तेव्हा ते वाचण्यास मी अजिबात उत्सुक नव्हते. मात्र आज आनंदाने आणि खात्रीपूर्वक मी सांगू शकते की पुरंदरचा तह हा महाराजांच्या फायद्याचा होता व कोणतेही निर्णायक युद्ध न करता महाराजांचा विजय झाला. महाराजांचे धोरण जे केवळ तुमच्या पुस्तकामुळे समजले ते म्हणजे मोगलांविरुद्ध इतर सुलतानशाह्यांची म्हणजे कुतुबशाही व आदिलशाही इतर सुलतानशाह्यांची एकजूट घडवून आणणे. ही खरोखरच अचाट कल्पना आहे. त्यामुळे महाराजांबद्दलचा माझा आदर द्विगुणित झाला आहे. प्रकरण 21 थोरली मसलत. नेताजी पालकर प्रकरण देखील आश्चर्यकारक आहे. त्याबद्दल माझ्या मनात नेहमीच प्रश्न उभा राहत असे. पण तुमचे पुस्तक वाचून मनातील शंका दूर झाल्या आहेत. सरतेशेवटी तुमच्या पुस्तकातील महाराजांचा आपल्या स्वकीयांबद्दल असलेला परोपकारी दृष्टिकोन, जरी हे स्वकीय म्हणजे राजपूत, बुंदेले इत्यादी मोगलांकडून लढत होते तरी त्यांना हानी पोहोचणार नाही याची महाराजांनी घेतलेली खबरदारी. प्रकरण 24 हा भास नव्हे इतिहास. खरोखर महाराजांची ही रणनीती मनाला थक्क करणारी व भारावून टाकणारी आहे. त्यासाठी महाराजांना शतशः नमन. शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे एक जागतिक नेतृत्व होते हे तुमच्या पुस्तकामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. हा अपरिचित इतिहास आम्हा वाचकांसमोर आणल्याबद्दल आपले आभार. अशी प्रतिक्रिया सपना नागवेकर यांनी ठाण्याहून ईमेलद्वारे कळवली होती. सपना नागवेकर यांच्या प्रतिक्रियेबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता आपण पाहूया प्रकरण 8 मिर्झा राजांना शह. पण या प्रकरणाच्या सुरुवातीला मी मागच्या प्रकरणातील 7व्या प्रकरणातील शेवटचा भाग म्हणजे 100 सुनार की एक लोहार की महाराजांनी जे राजकारण केलं त्याचा एक थोडा भाग मी इथे स्टार्टिंगला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला संदर्भ लक्षात येईल. मागील प्रकरणात आपण पाहिले की महाराजांनी एकीकडे रघुनाथ पंतांना मिर्झा राजांकडे बोलणीसाठी पाठवले होते. दिनांक 20 मे आठवतं का? व त्याच सुमारास त्यांनी विजापूरच्या आदिलशहाकडे पण बोलणी सुरू केली की तुम्ही व आम्ही म्हणजे आदिलशाही व शिवशाही एक होऊन मिर्झा राजे व दिलेर खान या दोघा मोगली सरदारांचा पराभव करू. कारण मोगल हे जसे मराठेशाही बुडवायास आले आहेत
तसेच ते तुमची आदिलशाहीही बुडवायची संधी शोधत आहेत. कदाचित लवकरच मोगलांच्या फौजा विजापुरावर चालून येतीलही. म्हणून आपण दोघे एक होऊन आत्ताच मोगलांचा मोड करू. पण शिवाजी हा आपला शत्रूच आहे, त्याच्याशी हातमिळवणी कशाला करायची, असे म्हणून आदिलशाहीने हा प्रस्ताव फेटाळला. पण शिवाजी आता जात्यात आहे तर आपण सुपात आहोत हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. पण आदिलशाहीने जरी नकार कळवला असला तरी महाराजांचा उद्देश सफल झाला होता. महाराजांचे हे राजकारण फसले नाहीच. आपण विजापूरच्या बादशहाशी मोगलांविरुद्ध आघाडी तयार करण्याची बोलणी चालविली आहेत हे मिर्झा राजांच्या कानावर जावे हा त्यांचा हेतू होता. एवढेच नव्हे तर विजापूरकरांचा व आपला तह झाला असून आदिलशहाने महाराजांच्या मदतीसाठी कोकणात फौज पाठवण्याचे ठरविले आहे अशी मराठ्यांनी अफवा पसरविली. हे ते महाराजांचं राजकारण आपण मागील प्रकरणात पाहिलं. आता आपण नवीन प्रकरण पाहूया. हे प्रकरण 8 मिर्झा राजांना शह. झाले मिर्झा राजे हादरले. त्यांना या राजकारणाच्या गुप्त वार्ता कळल्या. आदिलशाही व शिवाजी राजे एकत्र आले तर सर्वच कठीण होऊन बसेल. 2 महिने झाले तरी पुरंदर अजून काबीज झालेला नव्हता. शिवाजी महाराज अजून रणांगणावर आलेले नव्हते. मग दोघे मिळून आपल्यावर चालून आले तर, या विचाराने ते चिंताक्रांत झाले. तेव्हा शिवाजीचा वकील जर स्वतःहून आपल्याकडे तहासाठी येत असेल तर त्याला नाही म्हणण्यात धोका आहे. आपण टोकाची भूमिका घेऊ नये असा त्यांनी विचार केला व औरंगजेबालाही त्यांनी तशा आशयाचे पत्र लिहिले. इकडे गुप्तहेरांकडून मला अशी खात्रीलायक बातमी कळली की विजापूरचा आदिलशाह हा बाह्यतः आमच्याशी गोडी दाखवून आतून शिवाजीशी संगनमत करीत आहे व त्याच्या मदतीस कोकणात आपली फौज पाठवित आहे. आता शिवाजी व आदिलशाह या दोघांशीही सामना करणे जरी आपल्या शाही फौजेस अशक्य नसले तरी युक्तीने कार्य साधत असल्यास विलंब का लावावा. शिवाजीला विजापूरकरांशी हातमिळवणी करू देणे मला अयोग्य वाटते. थोडक्यात शिवाजीशी तह करणेच कसे योग्य आहे हे मिर्झा राजे औरंगजेबाला पटवून देत होते. वास्तविक युक्तीने मिर्झा राजे नव्हे महाराज कार्य साधत होते. विजापूरकर व आपला तह झाला आहे अशी अफवा पसरवून त्यांनी मिर्झा राजांना जोरदार तडाखा दिला होता. अफवा पसरवताना त्यांनी आदिलशहाने कोकणात फौज पाठवली आहे असे सांगितले. कारण मोगली फौज कोकणात नव्हत्याच हे आपण मागे पाहिले आहे. त्यामुळे खरंच आदिलशाही फौज तिकडे पाठवण्यात आली आहे का हे मिर्झा राजांना कळले नाही. महाराजांनी मिर्झा राजांना मुत्सद्देगिरीत केव्हाच मागे टाकले होते. मिर्झा राजे तहाला तयार झाले हे महाराजांचे यश होय. चौथीच्या इतिहासातील पाठ्यपुस्तकात पुरंदरच्या या लढ्यासंबंधी जयसिंग मोठा धूर्त होता, त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले असे चुकीचे वाक्य टाकले आहे. मिर्झा राजे तहाला तयार नव्हते. महाराजच मी आपणाशी तह करण्यास तयार आहे असे सांगत होते व त्यांनी मिर्झा राजांना तह करण्यास भाग पाडले.
तसेच या पाठ्यपुस्तकात पुरंदरचा वेढा व तह या धड्यात मुरारबाजी व दिलेर खान यांच्या लढाईतील प्रसंगाचे चित्र टाकण्याऐवजी धड्याशी संबंधित नसलेले कान्होजी जेदेंचा नातू नागोजी जेदे व हुसेन खान पठाण यांच्यातील लढाईच्या प्रसंगाचे चित्र महामंडळाने कसे काय टाकले? कदाचित दिलेर खानाने बाण मारून मुरारबाजीला ठार केले या माहितीमुळे त्यांचा चित्रासंबंधी गैरसमज झाला असावा. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नागोजी जेदे व हुसेन खान पठाण यांच्यातील लढाई हे मराठे व पठाण यांच्यातील मोकळ्या मैदानावरील युद्ध होय, ज्यामध्ये नागोजी जेदे घोड्यावर तर हुसेन खान पठाण हत्तीवरून लढत होते. मात्र पुरंदरच्या लढ्यात मुरारबाजीने दिलेर खानावर केलेला हल्ला हा किल्ल्यावरील आहे. गडावरच्या लढाईत हत्ती घोडे कसे येतील बरे? दिलेर खानाची व्यर्थ धडपड. मिर्झा राजांकडे महाराजांचा वकील आल्यानंतर व महाराजांचे तहाचे पत्र आल्यामुळे इकडे दिलेर खानाची तारांबळ उडाली. इतक्या लवकर शिवाजी तहाला येणार का? आणि हा तह झाला तर आपल्याला या यशाचे श्रेय म्हणजे क्रेडिट मिळणार नाही, म्हणून शिवाजी येण्याच्या आत पुरंदर घेण्यासाठी त्याने जोरात पुरंदरवर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. पण पुरंदरचे मराठे पण तेवढ्याच जोरात हल्ला परतवून लावित होते. त्यामुळे दिलेर खानाचा आणखीनच तिळपापड होत होता. पुरंदर घेण्यासाठी त्याने शिकस्त चालवली होती, पण मृगजळा मागे धावण्यासारखाच तो प्रकार होता. एक तर शिवाजी महाराजांच्या शरणागतीचे श्रेय जात होते ना मिर्झा राजांना ना दिलेर खानाला. खरे कारण वेगळेच होते. परंतु दिलेर खानाची ही व्यर्थ धडपड सुरू होती, कारण मिर्झा राजे जशी पुरंदरच्या हल्ल्याची चौकशी करीत तसे महाराजांचेही पुरंदरच्या लढ्याकडे बारीक लक्ष होतेच. म्हणूनच तर वज्रगड पडल्यावर त्यांनी ताबडतोब काही मराठे व दारुगोळा पुरंदरवर प्रोत्साहनासाठी पाठवून दिला होता. महाराजांचा मुक्कामही तेथून जवळच राजगडावर होता. जितके जास्तीत जास्त मिर्झा राजे दिलेर खान यांना झोडपून काढता येईल तितके झोडपायचे व पुरंदर पडण्याच्या आत मिर्झा राजांकडे तहासाठी जायचे असे महाराजांनी आधीच ठरवलेले होते. पुरंदर पडला तर वाटाघाटीवर अनिष्ट परिणाम होईल, म्हणून पुरंदरच्या लढ्याची तीव्रता त्यांनी कमी होऊ दिली नाही. मुरारबाजी पडल्यानंतरही महाराजांनी जो वेळ लावला म्हणजे 16 मे ते 11 जून पर्यंत, महाराजांनी हा जो वेळ लावला तो याचसाठी. आणि तहाला जाताना देखील त्यांनी पुरंदरचा लढा चालूच ठेवला. परिणामी दिलेर खानाला चढपडत बसावे लागले. कभी कभी जीतने के लिए हारना भी पड़ता है. महाराजांचा युद्धविराम. अशा प्रकारे महाराजांचा शक्ती प्रदर्शनाचा हेतू तडीस गेला. त्यांनी मुरारबाजीचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही. आता मिर्झा राजांच्या बैठकीत वाटाघाटी सुरू होणार होत्या, तेव्हा पुरंदरवर लढाई सुरू ठेवण्याची आवश्यकता नव्हती. म्हणून मिर्झा राजांच्या शामियानात गेल्याबरोबर सर्वप्रथम महाराज म्हणाले, राजाजी, यह पुरंदर मैं फौरन आपके कब्जे में देता हूं, बादशाह को नजर करता हूं. महाराजांचे हे विधान म्हणूनच धूर्तपणाचे आहे. यावर तुच्छतेने मिर्झा राजे म्हणाले, पुरंदर पर तो हमारा कब्जा आ ही गया है. बिल्कुल थोड़ी देर के बाद हमारी तलवारें अंदर के लोगों को कत्ल करेगी.
आपके पास बादशाह को नजर करने के लिए दूसरे बहुत से किले हैं। मिर्झा राजांच्या विधानातील पहिली गोष्ट खरी होती, पण दुसरी गोष्ट खोटी होती. पुरंदरवर दिलेर खानाचा जवळजवळ ताबा आलाच होता. आणखी काही दिवसातच बालेकिल्लाही पडला असता व पुरंदरवर बादशाहचे निशाण फडकले असते. पण त्याआधीच महाराज मिर्झा राजांपुढे हजर झाले होते. या अर्थाने मिर्झा राजांचे विधान खरे आहे, पण दुसरे विधान त्यांचं खोटं आहे, कत्ल करण्याची गोष्ट. कारण वज्रगड घेतल्यावर पकडलेल्या मराठ्यांना मिर्झा राजांनी सोडून दिले होते. मिर्झा राजांच्या या उत्तरावर महाराज म्हणाले, राजा जी, पुरंदर के हमारे लोगों को कत्ल न कीजिए. मैं खुद किला खाली करके आपको सुपुर्द करता हूं. अब मैं बादशाह का बंदा हूं. पुरंदरचा लढा शेवटपर्यंत चालू ठेवून शेवटच्या क्षणी महाराजांनी पुरंदर मिर्झा राजांना देऊन टाकला. म्हणून तहाच्या 23 किल्ल्यांच्या यादीत पुरंदरचा समावेश दिसतो. अखेर पुरंदर जिंकण्याची दिलेर खानाची प्रतिज्ञा महाराजांच्या खेळीमुळे व्यर्थ गेली. युद्ध आणि तह म्हणजे शक्ती आणि युक्ती. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. नरहर कुरुंदकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल खालील प्रकारचे स्टेटमेंट केलेलं आहे, जे मी तुम्हाला वाचून दाखवतो. पुण्याची स्थापना आणि संरक्षण हेही काम तलवारीचे होते. शिवाजीने उभारलेल्या सर्व उद्योगातील यशाची किमान अट ही होती की तो रणमैदानावर यशस्वी ठरला पाहिजे. जर यशस्वी रीतीने तो युद्धात टिकू शकला नसता तर मग त्या मध्ययुगात उदात्त मंगल तत्वज्ञानांचा व्यवहार म्हणून कोणताच अर्थ नव्हता. अशा प्रकारचं विधान नरहर कुरुंदकर यांनी केलेलं आहे. अनेक युद्ध लढाया जिंकल्या पण तहात नेहमीच हारले असे मराठ्यांबद्दल माझ्या वाचनात आले. हिंदुस्थानचा इतिहास पाहिला तर स्थानिक राज्यकर्त्यांबाबत हेच जाणवते. त्यामुळे देश परकीय सत्तेच्या ताब्यात गेला व जुलूम, अत्याचार व अनागोंदी कारभार यांचा शिकार बनला. पण हे जरी खरे असले तरी वरील विधान शिवाजी महाराजांना लागू पडत नाही. शिवाजी महाराज याला अपवाद आहेत. मी ते विधान परत एकदा वाचून दाखवतो, नीट ऐका. अनेक युद्ध लढाया जिंकल्या पण तहात नेहमीच हारले असं ते विधान आहे. या विधानाला शिवाजी महाराज अपवाद आहेत. शिवाजी राजा हा जगाच्या इतिहासातील असा अद्भुत महापुरुष आहे जो रणांगणावर तर यशस्वी ठरलाच तसेच तहातही यशस्वी ठरला. कारण जसा तो रणांगणावर लढणारा शूर योद्धा होता तसाच तो बैठकीवरची यशस्वी राजकारणे करणारा धूर्त मुत्सद्दी होता. महाराजांचा त्यामुळे कधीच कोठेच पराभव झाला नाही. मिर्झा राजांनी महाराजांचा पराभव केला हे सत्य नव्हे हे समजून घेतले पाहिजे. पुरंदरचा तह. महाराज मिर्झा राजांना भेटले त्याच रात्री म्हणजे दिनांक 11 जून रोजी तहासाठी बैठक बसली. मिर्झा राजांच्या वतीने महाराजांशी बोलणी करण्यास चिटणीस उदयराज मुन्शी व सूरत सिंह हे 2 मुत्सद्दी होते. मध्यरात्रीपर्यंत
प्रदीर्घ वाटाघाटी चालू होत्या. म्हणजे बरीच चर्चा प्रश्नोत्तरे झाली. मिर्झा राजांनी आपल्या मागणीतील एकही किल्ला वा रुपया कमी करण्यास स्पष्ट नकार दिला असे इतिहासात म्हटले जाते. शेवटी या सर्व शाब्दिक लढाईतून महाराजांनी आपले लहान व मोठे मिळून 23 किल्ले व त्याखालील 4 लाख होम वसुलाचा मुलूक बादशाला देण्याचे ठरले व उरलेले 12 किल्ले व त्याखालील 1 लाख होम वसुलाचा मुलूक महाराजांच्या ताब्यात राहण्यास मंजुरी मिळाली. थोडक्यात स्वराज्याचा बराच मोठा भाग म्हणजे किल्ल्यांच्या संदर्भात 66% तर मुलखाच्या संदर्भात 80% बादशाच्या घशात गेला. पुन्हा एकदा ऐका. थोडक्यात स्वराज्याचा बराच मोठा भाग म्हणजे किल्ल्यांच्या संदर्भात 66% तर मुलखाच्या संदर्भात 80% बादशाच्या घशात गेला. स्वराज्याचा 80% भाग मिर्झा राजांनी उडवला हे धक्कादायक आहे. एवढ्यावरच हे संपले नाही तर महाराजांनी बादशाकडे नोकरी करण्याचा विषय निघाला. नोकरी करणे हे स्वराज्य स्थापना करणाऱ्या महाराजांच्या स्वभाव प्रकृतीत बसणारे नव्हते. ते टाळण्यासाठी मग त्यांनी मी आजपर्यंत असंख्य चुका केल्या, आता मला बादशाहीत तोंड दाखवायला जागा नाही, म्हणून नोकरीसाठी माझे पुत्र संभाजीराजे यास पाठवून देतो. त्यांना 5000 मनसब बहाल व्हावी. मी तर गुन्हेगार पापी आहे. आता पर मी बादशाहशी बेईमानी करणार नाही. दक्षिणेतच मला जी कामगिरी सांगण्यात येईन ती मी करीन, पण माझ्यासारख्या पापी माणसाला बादशाहची मनसब नको आणि चाकरीही नको असे म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच महाराज थांबले नाहीत. ते पुढे काय म्हणाले ते अत्यंत महत्वाचे व आश्चर्याचे आहे. ते पुढे म्हणाले, तळ कोकणातील माझ्या ताब्यात सध्या असलेला मुलूक माझ्या स्वाधीन राहावा, पण तेथील तो मुलूक अजून विजापूरकरांच्या ताब्यात आहे. तोही जिंकून घेण्याचे मला बादशहांनी फरमान पाठवले तर मी दर साल 3 लाख हप्तेबंदीने बादशहांना एकूण 40 लाख रुपये पेशकश द्यावयास तयार आहे. अशा पद्धतीचं विधान त्यांनी त्या बैठकीत केलं. महाराजांचे वरील विधान विचार करण्यासारखे आहे, कारण त्यांचे हे विधान दुधारी तलवारीसारखे आहे. लबाड आणि धूर्त राजकारणी अशाच प्रकारची भाषणे देऊन जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत असतात. खरे तर महाराजांनी मिर्झा राजांचे प्रकरण अशा प्रकारे हाताळले आहे की कोणाच्याही मनात संभ्रम निर्माण व्हावा. वास्तविक मिर्झा राजांनी महाराजांना मला अमुक तमुक खंडणी द्या असे कधीही म्हटलेले नाही. त्यांची प्रमुख मागणी सबके सब किले व अर्थात त्याखालील मुलूक म्हणजे सर्व स्वराज्य देऊन शिवाजीने शरण यावे ही होती. मग महाराजांनी स्वतःहून 40 लाख खंडणी देण्यास तयार आहोत हे सांगण्याची काय गरज होती? महाराजांच्या या विनंतीला व ठरलेल्या वाटाघाटीला बादशहाची अधिकृत मान्यता असणे गरजेचे होते. पण बादशाह होता दिल्लीत व ही मान्यता येईपर्यंत 2-3 महिने लागणार. तेव्हा मिर्झा राजांनी या मागणीस लगेच होकार दिला व तह झाला. या ठिकाणी इतिहासकार सर जदुनाथ सरकार लिहितात, येथे आपल्याला मिर्झा राजे जयसिंगचे धूर्त धोरण, ते म्हणजे शिवाजी आणि विजापूरच्या सुलतानांमध्ये दुफळी व कायमचे शत्रुत्व निर्माण करण्याचे लक्षात येते. मिर्झा राजे आपल्या बादशहाला लिहितात, या धोरणाने आपल्याला 3 फायदे होणार आहेत. पहिला,
आपल्याला 40 लाखहून किंवा 2 करोड रुपये मिळतील. दुसरा, शिवाजी कायमचा विजापूरकरांचा शत्रू बनणार. आणि तिसरा म्हणजे आपल्या शाही मोगली फौजेला तळ कोकणासारख्या जंगलमय अतिदुर्गम भागात मोहिमेसाठी खडतर त्रास घ्यायला जावे लागणार नाही, कारण शिवाजीने स्वतः ही मोहीम आपल्या अंगावर घेऊन त्या भागातून विजापुरी फौजेला पळवून लावण्याचे ठरविले आहे. या बदल्यात शिवाजीने मोगलांना 2000 घोडदळानिशी म्हणजे संभाजीराजांच्या मनसबमधून तर स्वतःच्या 7000 पायदळानिशी मदत करण्याचे कबूल केले आहे. हा वरील परिच्छेद पूर्णपणे चुकीचा आहे, कारण दोघे सर जदुनाथ सरकार व मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांच्या बोलण्याचा भलताच अर्थ म्हणजे उलटा अर्थ घेतला आहे. आपण जसजसे वाचत जाऊ किंवा आपण जसजसे ऐकत जाऊ तसे पुढील प्रकरणात ते मी पुराव्यानिशी सिद्ध करणारच आहे. पण सध्या तूर्त येथे वाचकांना एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो, तो म्हणजे मिर्झाराजांनी मागितलेले नसताना शिवाजी महाराजांनी स्वतःहून दुर्गम जंगलमय तळकोकण जिंकून मोगलांना खंडणी देण्याचे का सांगितले? संघर्ष संपुष्टात. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 12 जून रोजी दुसऱ्या दिवशी मिर्झाराजांनी महाराजांना ठरलेले किल्ले ताब्यात देण्यास सांगितले. किल्ल्यांची यादी तयारच होती. महाराजांनी आपला एक माणूस मोगल अधिकाऱ्याबरोबर किल्ले ताब्यात देण्यासाठी पाठवून दिला. त्याप्रमाणे तुंग, तिकोना, विसापूर, लोहगड, नरदुर्ग, अंकोला वगैरे किल्ले मोगलांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. पण मिर्झाराजे जयसिंग हे महाराजांचा सिंहगड उर्फ कोंढाणा घेण्यास जास्त उत्सुक होते. तेव्हा महाराजांनी त्यांना आश्वासन दिले की मी स्वतः येथून प्रथम कोंढाण्यावर जाईन व आपणास त्याचा ताबा देईन, त्याशिवाय राजगडात जाणार नाही. या प्रसंगाबाबतीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी खालील प्रकारचं लिखाण केलेलं आहे, जे मी तुम्हाला वाचून दाखवतो. नीट ऐका. दिनांक 14 जून दुपारी महाराज कोंढाण्यावर पोहोचले. कोंढाण्यावर आईसाहेब व इतर कुटुंबीय मंडळी होती. पुरंदरच्या दुर्दैवी तहाची हकीकत समजल्यावर आईसाहेबांना किती वाईट वाटले असेल याची कल्पनाही न केलेली बरी. आणि आता खुद्द कोंढाणाही सोडून देऊन निघून जायचे होते. परिस्थिती अशी झाली होती की शहाणपण आणि संशय हतबुद्ध झाली होती. आईसाहेबांना घेऊन इतर सर्व कुटुंबियांसह उदास मनाने महाराज कोंढाण्यावरून राजगडास निघाले. असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं आहे. त्या संबंधीची सत्यासत्यता आपण या प्रकरणात पुढे पाहूया. पुरंदरच्या प्रसिद्ध तहातील कलमे 5 ती पुढील प्रमाणे. कलम नंबर 1, पुरंदर, वज्रगड, कोंढाणा, खंडागळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोना, रोहिडा, नरदुर्ग, माहुली, भंडारदुर्ग, पळसखोल, रूपगड, बख्तगड, मोरबखन, माणिकगड, सरूपगड, साकरगड, मरकगड, अंकोला, सोनगड व मानगड हे 23 किल्ले व त्यांच्या अंमलातील 4 लाख होणांचा मुलूक शिवाजी राजांनी बादशाहच्या स्वाधीन करावा. कलम नंबर 2, शिवाजी राजांनी फक्त 12 किल्ले आणि 1 लाख होऊन उत्पन्नाचा त्याखालील मुलूक यावर संतुष्ट राहावे.
हा मुलूकही केवळ बादशाही कृपेचा प्रसाद म्हणूनच त्यांच्याकडे राहू शकत आहे हे लक्षात घेऊन त्यांनी बादशहांशी अत्यंत निष्ठेने वागावे. कलम नंबर 3. शिवाजी राजांचे पुत्र संभाजीराजे यांना बादशहांकडून 5,000 स्वारांची मनसब मिळेल, पण संभाजीराजे लहान असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून नेताजी पालकर यांनी दख्खनच्या सुभेदारापाशी चाकरीस राहावे. कलम नंबर 4. दख्खनचा शाही सुभेदार जेव्हा जेव्हा हुकूम करील तेव्हा तेव्हा शिवाजीराजांनी सुभेदाराच्या हुकमाप्रमाणे कामगिऱ्या पार पाडाव्यात. आणि कलम नंबर 5. हे एक महत्वाचं कलम आहे, नीट ऐका. विजापूरकरांच्या अंमलातील तळ कोकणचा व बाले घाटावरचा मुलूक जिंकून घेतल्यानंतर शिवाजीराजांच्या ताब्यातच ठेवण्यास बादशहाची मंजुरी आहे. त्याबद्दल शिवाजीराजांनी दर साल 3 लाख होनांच्या हप्त्याने एकूण 40 लाख होनांची पेशकश बादशहास द्यावी. अशा प्रकारचा 5 कलमांचा हा पुरंदरचा तह आहे. इतिहासकार सर सेतू माधवराव पगडी यांनी दिलेल्या माहितीनुसार जे 12 किल्ले महाराजांकडे राहिले ते असे: राजगड, तोरणा, हिंगणगड, भोरप, तळेगड, महागड, घोसला, बिरवाडी, पाली, रायरी, कुवारीगड आणि उदयदुर्ग. किल्ल्यांच्या बाबतीत मिर्झा राजांनी महाराजांशी वाटाघाटी केल्या व अशा प्रकारे पुरंदरचा तह पार पडला दिनांक 13 जून पर्यंत. हाच तो सुप्रसिद्ध पुरंदरचा तह. दिनांक 14 जून रोजी महाराज निघाले व दुपारी कोंढाण्यावर म्हणजे सिंहगडावर पोहोचले, कारण किल्ला त्यांना स्वतः मोगलांच्या ताब्यात द्यायचा होता. शिवाय सिंहगडावर जिजाऊ आईसाहेब व इतर कुटुंबीय मंडळी होती. पुरंदरच्या तहाची हकीकत समजल्यावर आईसाहेबांना अतिशय आनंद झाला, कारण शिवबांनी पुरंदरचा तह करून रयतेचे संरक्षण केले होते, स्वराज्य वाचविले होते. शिवाजी महाराज गमावून जिंकले होते. महाराजांनी तलवारीऐवजी बुद्धीने काम केले होते. सिंहगड ताब्यात देऊन महाराज आईसाहेबांबरोबर व इतर कुटुंबियांसोबत गड उतरले. जिजाऊ आईसाहेबांना हे माहीत होते की स्वराज्य रक्षणासाठी कोंढाणा तात्पुरता मोगलांना द्यावा लागत आहे व संधी मिळताच तो परत घ्यायचा आहे. त्या गडाखाली उतरल्या तो हा निर्धार करूनच. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. हा एपिसोड तुम्हाला जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. प्रकरणाच्या शेवटी मी तुम्हाला काही वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया वाचून दाखवतो, ज्या पुढील प्रमाणे: धुळ्यावरून श्री अनिल गोटे यांनी लिहिले आहे, अभिनंदन सारंग. तर पुण्यावरून संजय गहांडोळे लिहितात, सारंग, खरंच खूप मुद्देसूद व परिपूर्ण माहिती लिहिली आहेस. तू स्वतः हे करत आहेस? असेल तर प्रचंड वेळ द्यावा लागत असणार.
कारण खूप संदर्भ ग्रंथ, बखरी इत्यादीचं वाचन करून मगच लिखाण करू शकतो. तुझ्या कष्टाला आणि प्रयत्नाला सलाम. असंच लिहित राहा आणि आमची इतिहास वाचनाची भूक भागवत राहा. खूप खूप शुभेच्छा. त्यावर मी संजय यांना रिप्लाय दिला की देवाची कृपा, दुसरे काय. त्या परमात्म्यामुळेच मी हे लिखाण करू शकलो. अन्यथा महाराजांसारख्या रणधुरंधर योद्ध्याची आध्यात्मिक पातळीवरील रणनीती व राजकीय डावपेच माझ्यासारख्याला कसे उमजणार. तो परमात्माच मला ही ऊर्जा पुरवित आहे. तुझ्यासारख्या मित्रांच्या कॉमेंटने लिखाणाचा उत्साह आणखी वाढतो. धन्यवाद. धुळ्यावरून अक्षय छाजेड हे लिहितात, ज्यांनी मला व्हॉट्सअपवरून हा मेसेज पाठवला होता, कारण मी त्यांना PDF फाईल पाठवत होतो या प्रकरणांच्या. मला सलग सर्व प्रकरणे वाचायची आहेत, म्हणून मी डिलीट न करता सगळे ठेवत आहे. महाराजांचा इतिहास आणि तोही तुझ्या नजरेने ही एक मोठी पर्वणी आहे. सिंधुदुर्ग कोकण रेल्वे येथून श्रीराम पालव यांनी लिहिले आहे. सारंग मित्रा, एवढा महाराजांचा अलौकिक इतिहास 4वी-5वीच्या मुलांना कसा समजावता येईल. निदान शिव इतिहासातील नररत्नांची स्वभाव वैशिष्ट्ये, ध्येयनिष्ठा व धर्मनिष्ठा कोवळ्या मनात रुजवणे ही काळाची गरज आहे असे मला वाटते. तरच सामर्थ्यशाली देश बनेल. तुझ्यात ती प्रतिभा आहे एवढे मात्र नक्की. हे श्रीराम पालव यांनी ईमेलद्वारे ही प्रतिक्रिया कळवली होती. प्रतिक्रिया लिहिणाऱ्या या सर्व वाचकांचा मी आभारी आहे. अजून पुढील प्रकरणे आपल्याला ऐकायची आहेत, कारण या पुस्तकामध्ये एकूण 24 प्रकरणे आहेत. व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपला धन्यवाद. जय शिवराय.